गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग गलाती. जे ऑनलाईन विद्यार्थी आहेत त्यांना माझा आवाज क्लिअर येतो का जरा मेसेज करा. जे ऑनलाईन विद्यार्थी बसलेले आहेत तुम्हाला तिथं मेसेज पण टाईप करता येतोय. त्या पद्धतीने आपण झूम वापरतो त्या पद्धतीने. शुभांगी आवाज येतोय? श्रीपाद ओके ठीक आहे. तर बघा आज आपण इयत्ता 12वीचा सेक्शन सेकंडचा बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन हा 8 नंबरचा चॅप्टर आज आपण चालू करतो. याच्या अगोदर आपण काय केलेलं आहे तर याच्या अगोदरचा जो 7 नंबरचा जो चॅप्टर होता कोणता प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन हा चॅप्टर आपण बघितलेला आहे. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन चॅप्टर वरतीच हा चॅप्टर तुमचा पूर्णपणे डिपेंड आहे. आता ह्या चॅप्टर मध्ये मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं तुम्हाला वेगळं काही करायचं फक्त एकच फॉर्म्युला आहे प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स एन सी एक्स टी रेस टू एक्स इंटू क्यू रेस टू एन मायनस एक्स. एका फॉर्म्युल्यावरती तुमची हा संपूर्ण चॅप्टर त्याच्यावरती डिपेंड आहे. ठीक आहे. तर पहिल्यांदा आपण काय करूया बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन या चॅप्टरचं जे बेसिक आहे ते बेसिक आज आपण पूर्णपणे बघूया. त्यानंतर आपण पुढं ह्याच्यामध्ये हा चॅप्टर काय करूयात चालू करूयात. ठीक आहे. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन डिस्ट्रीब्युशन आपण बघितलं प्रोबॅबिलिटी तर बघत होतो आपण बरोबर. जी प्रोबॅबिलिटी होती ती प्रोबॅबिलिटी काय असायची आपली वारंवारता बरोबर. तर एखादा कॉइन टॉस केला असेल किंवा 2 डायस त्या ठिकाणी केला असेल प्रोबॅबिलिटी म्हणजे वारंवारता म्हणतो. एखादा एक्सपेरिमेंट वारंवार करणे त्याला काय म्हणतो आपण प्रोबॅबिलिटी बरोबर. किंवा पॉसिबिलिटी एखादा जर त्या ठिकाणी कॉइन टॉस केला तर आपल्याला माहिती आहे काय त्यातनं एकतर हेड येणार आहे तो एकतर आपल्याला काय भेटणार आहे टेल मिळणार आहे पॉसिबिलिटी. आता इथं डिस्ट्रीब्युशन पण बघितलं होतं आपण. प्रोबॅबिलिटी तुम्ही अगोदर शिकलाय 10वीत शिकलाय 11वीत शिकलाय पण इथं वेगळा शब्द काय तुम्हाला डिस्ट्रीब्युशन. डिस्ट्रीब्युशन मध्ये आपण काय बघितलं एक्स आपण त्याच्यामध्ये काय करायचो रॅन्डम व्हेरिएबल घ्यायचो पाठीमागच्या चॅप्टर मध्ये आणि त्याच्यामध्ये करायचं काय आपण की त्या एक्सला ज्या प्रोबॅबिलिटीज आहेत त्याला रिस्पेक्टिव्ह असणार आहे या पद्धतीने टेबल असेल आपला एक्स आणि त्याची जी प्रोबॅबिलिटी असेल ती समजा एक्स बरोबर काय असेल समजा 1 2 3 या पद्धतीने असतील एक्सची व्हॅल्यू तर त्याला रिस्पेक्टिव्हली काय तर त्याचे जे व्हॅल्यू असणार आहेत त्याचे व्हॅल्यू त्या ठिकाणी काय असायचं त्या ठिकाणी असायच्या बरोबर असे समजतील काय तर असतील या पद्धतीने. तर त्याच्यामध्ये सम काय असायची आपली 25 किती झालं 10 पाहिजे ना. हा तर आपला एक नियम होता इथं कोणता नियम होता सर्व प्रोबॅबिलिटीची सम किती असते 1 असते या पद्धतीने. डिस्ट्रीब्युशन म्हणजे ह्याचं मिनिंग मी तुम्हाला सांगतो. डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय तर या पद्धतीनं टेबल तयार करणे. मग आता इथं सुद्धा आपल्याला टेबल तयार करायचे ज्या पद्धतीने पाठीमागं मेन बघितला व्हेरियन्स बघितला स्टँडर्ड डेव्हिएशन काढला ते सुद्धा कन्सेप्ट तुम्हाला इथं बघायचं आहे. इथं पण मेन काढायचं आहे व्हेरियन्स काढायचं आहे आणि स्टँडर्ड डेव्हिएशन सुद्धा तुम्हाला इथं काढायचं आहे. आता सुरुवातीला काय करूया हा चॅप्टरचं पूर्णपणे बेसिक आजच्या लेक्चरला बेसिक होणार आहे. आता नेमकं बेसिक काय ते बघूया. आता या ठिकाणी बायनॉमियल म्हटले आता बायनॉमियल म्हणजे काय तो बायनॉमियल जी एक्सपान्शन असते बायनॉमियल एक्सपान्शन म्हणजे काय आपण बघूया बेसिक पासून बरोबर. चला आता मी तुम्हाला काही फॉर्म्युला विचारते फॉर्म्युला तुम्ही मला सांगायचं बरोबर. आता बघा ए प्लस बी ब्रॅकेट्स प्लस काय असतो ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस म्हणणार काय बरं फॉर्म्युला इतर वापर. आता ह्याच्या पुढचं विचारतो तुम्हाला ठीक आहे. आता काय विचारते तुम्हाला मी ए प्लस बी ब्रॅकेट आता हे सांगा चला ए प्लस बी ब्रॅकेट काय येते बघा. आता हे तुम्ही मला सांगायचं आता काय जर कन्फ्युजन आता काय करायचं बरोबर ना काय जरा येत असं काय फॉर्म्युला आहे हा ए प्लस बी ब्रॅकेट 2 येतोय हा संजीव सांग ए क्यूब बरोबर प्लस 3 ए स्क्वेअर बी प्लस 3 ए बी स्क्वेअर प्लस बी बरोबर. ठीक आहे बाबा एवढा करा पण आता मी पुढचा प्रश्न विचारतो तुम्हाला कोणता ए प्लस बी रेस्ट टू 4 आता सांग आता जमतंय का बघा तुम्हाला. ठीक आहे ना पहिलीच होतं त्यावेळेस एक दुरच होतं जरा थोडस पुढे गेलं का वेगवेगळी गणित आली इथंच तसं जसं पुढे जाणार आहे तसं कन्सेप्ट वेगवेगळे येणार. आता सांगा हे येते का तुम्हाला कोणाला ए प्लस बी रेस टू 4 काय विचारताय मला ए प्लस बी रस काय कळत नव्हतं हा. आता बघा या ठिकाणी आता ए प्लस बी रेस टू 4 हे डायरेक्ट सांगणं मला पण पॉसिबल नाही. ठीक आहे मग त्याला पाठ करावं लागतं पण पाठ करत बसण्यापेक्षा मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगणार आहे. आता त्या फॉर्म्युला तुम्ही काय करू शकता हे सॉल्व्ह करू शकता. आता ए प्लस बी रेस टू 4 आता हे जे आहे हे जे आहे याला काय म्हणायचं बायनॉमियल एक्सपान्शन. काय म्हणायचं याला बायनॉमियल एक्सपान्शन. आता एक्सपान्शन बघायचं आहे आपल्याला. आता ही जर सॉल्व्ह करायचं असेल तर ह्याच्यासाठी तुम्ही पाठीमागचा चॅप्टर बघितला कोणता
परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन या चॅप्टरचा उपयोग करायचा आहे. आता काल पण मी सांगितलं होता, पण आता आपण त्याच्या डीप मध्ये जाऊन मी तुम्हाला सगळ्या गोष्टी आज क्लिअर करणार आहे. ठीक आहे. आता बघा, आपल्याला माहिती की परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन. आता परम्युटेशन म्हणजे नेमकं काय हो? शिकलाय ना तुम्ही, मला सांगा आता. परम्युटेशन म्हणजे नेमकं काय? परम्युटेशनचं मिनिंग काय, कॉम्बिनेशनचं मिनिंग काय, हे पहिल्यांदा कळणं गरजेचं आहे. मग बाकीचं जे काय सांगतात ते पुढं कोण सांगते? शिकवलंय ना मी चॅप्टर तुम्हाला? शिकवलंय बरोबर ना? शिकवलंय का नाही ते पण माहित आहे तुम्हाला. हा, परम्युटेशन म्हणजे काय कोण सांगताय? चला, परम्युटेशन म्हणजे काय लक्षात घ्या. परम्युटेशन म्हणजे अरेंजमेंट. परम्युटेशन म्हणजे काय? अरेंजमेंट. आता बघा, की अरेंजमेंट म्हणजे नेमकं काय ते तुम्हाला एक्झाम्पल मला सांगावं लागेल. आता तशी गरज नव्हती एवढ्या डीप मध्ये जायची, पण आता तुमच्या उत्तरामुळे मला जाऊ द्या. आता बघा, काय करायचं आहे त्या ठिकाणी, की लायब्ररी, बुकची लायब्ररी. ठीक आहे. तुम्ही जर त्या ठिकाणी जनरल स्टोअर मध्ये जर गेला असाल तर तिथं काय असतं, कन्सेप्ट काय असतं नेमका? त्यांनी काय केलेलं असतं, तुमचा समजा विषय कुठला आहे, की फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स अँड बायोलॉजी. समजा हे तुमचे 4 विषयाची बुक्स आहेत. तर ते काय करतात तिथं, असं त्यांचं काय म्हणतो आपण ते, असं टेबल असतो ना तसा लोखंडी, आणि त्याच्यामध्ये कप्प, थोडक्यात कप्प म्हणा, त्या कप्प्यात काय केलेलं असतं, फिजिक्स मध्ये सगळे फिजिक्सचे पुस्तक ठेवलेले असतात, केमिस्ट्री मध्ये केमिस्ट्री, बायो मध्ये मॅथ्सची मॅथ्स. कशा बाई? तर आपल्याला ते सोपं जावं, आपल्याला म्हणजे त्यांना द्यायला सोपं जावं ह्याच्यासाठी, बरोबर. मग आता थोडक्यात काय अरेंजमेंट, आता तुम्हाला करायचे ना अरेंजमेंट, तर तुम्ही काय करा, पहिल्या कप्पा 2, 3 आणि 4, सपोज दॅट 4 कप्पा आहे, तर पहिल्या कप्प्यात तुम्ही फिजिक्सचं पुस्तक ठेवा, दुसऱ्या कप्प्यामध्ये केमिस्ट्री, तिसऱ्यामध्ये मॅथ्स, चौथ्या म्हणजे बायोलॉजी. तर ही काय केलं आपण, अरेंजमेंट केली. लक्षात घ्या काय करायचं, समजा आता बघा 5 विद्यार्थी आहेत, किती? 5 स्टुडंट आहेत, 5. लक्षात ठेवा. आणि या ठिकाणी काय करायचं आहे, की फोटो घ्यायचा आहे, फोटो, ग्रुप फोटो. ठीक आहे. तुम्ही बघत असाल त्या ठिकाणी जर एखाद्याने मेडल वगैरे जिंकला असेल किंवा एखाद्याचा नंबर जर आला असेल तर ते फोटो वगैरे काढतात. पण आता इथं फोटो काढताना एक कंडिशन आहे. कोणती कंडिशन आहे? तर कंडिशन अशी आहे की 2 विद्यार्थ्यांच्या मध्ये एक गर्ल्स आली पाहिजे. आता ही 5 जे विद्यार्थी आहेत ना, मुलं आणि मुली मिळून आहे. लक्षात ठेवा. आता काय करणार आहे बघा, लक्ष द्या. आता काय करूया, हा समजा तुमचा काय विद्यार्थी स्टुडंट आहे, ठीक आहे, बॉईज आहे, हा पण बॉईज आहे. आणि आता या ठिकाणी काय करायचंय, मध्ये गर्ल्स काढायचं, थोडस वेगळं आपण नोटीस. ठीक आहे. या पद्धतीनं तुम्हाला काय करायचंय, फोटो काढायचा. ठीक आहे. तर ही काय झाली, अरेंजमेंट झाली. लक्षात घ्या, त्याला काय म्हणायचं, अरेंजमेंट. लगीन करायचं असेल तर काय करावं लागतं, अरेंजमेंट करावं लागतं. पहिल्यांदा नवरी शोधावं लागते, बाकीचं पुढे त्या पद्धतीने अरेंजमेंट. मग पुन्हा जेवणाची सोय वेगळी, मंडपवाला, हा पहिल्यांदा काय जरा डोलबेवाला ते पण झाले सगळं. म्हणजे असे अरेंजमेंट, थोडक्यात जास्त अरेंजमेंट म्हणायचं. लक्षात आलं? त्याला म्हणायचं परम्युटेशन. ही जी सगळी एक्झाम्पल येणार, हे कशात येणार, परम्युटेशन. आता कॉम्बिनेशन म्हणजे काय बघा, लक्ष द्या. आता कॉम्बिनेशन म्हणजे काय ही पण मी तुम्हाला सांगतो. कॉम्बिनेशन म्हणजे काय, सिलेक्शन, बरोबर. कॉम्बिनेशन म्हणजे काय, सिलेक्शन. आता बघा साधं सोपं एक्झाम्पल, मला काय करायचंय, 2 मॉनिटर निवडायचे. समजा 30 विद्यार्थी, 30 विद्यार्थ्यातनं मला मुलांमधून आणि मुलींमधून एक मॉनिटर मला निवडायचा. काय करणार मी, कसला विद्यार्थी निवडणार, ढ बघून नाही मी निवडणार. ठीक आहे. हा आला मला एखाद्या त्या ठिकाणी थोडासा वाटलंच तर मी करू शकतो ढ विद्यार्थी एखादा. शक्यतो काय करतात, जे विद्यार्थी हुशार असतात, हुशार विद्यार्थी म्हणून मॉनिटर निवडायचं. पण आता बघा सिलेक्शनचा कन्सेप्ट काय, एकूण विद्यार्थी किती आहेत, 30 आहेत, बरोबर. त्या 30 पैकी किती मॉनिटर निवडायचे, एक नाही 2 निवडायचे. 30 पैकी 2. त्याचा अर्थ काय, किती पैकी एकूण किती आणि एकूण पैकी किती निवडायचं, त्याचं जे मिनिंग असतं तुम्ही बघत असाल. असे अनेक एक्झाम्पल प्रोबॅबिलिटी मध्ये सुद्धा आपण बघितले. त्या ठिकाणी समजा काय आहेत, तर 5 पेन आहेत आणि त्या 5 पेन पैकी 2 पेन त्या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचे. 5 बॉल आहेत, 5 बॉल पैकी 2 बॉल तुम्हाला काय करायचे, सिलेक्ट करायचे. ह्या टाईपचे एक्झाम्पल. याचा अर्थ काय, इथं तुम्ही बघताय. मग आता मी एक्झाम्पल तुम्हाला दिले, काय म्हटले तुम्हाला मी, NCR. ह्याच्यामध्ये एन जो असतो ना, एनसीआर म्हणजे काय, ही नोटेशन आहे. लक्षात ठेवा. आता इथं लिहितो मी, कॉम्बिनेशनचं जे नोटेशन असतं ते काय असतं, NCR. आणि त्या ठिकाणी जे परम्युटेशन आहे, परम्युटेशनचं त्या ठिकाणी हे काय असतं, सिम्बॉल NPR. ठीक आहे.
या पद्धतीने पहिल्यांदा लक्षात घ्या, हे कन्सेप्ट तुम्ही शिकून घ्या, मग बाकीच्या ज्या गोष्टी सांगतो त्या कळायला अर्थ आहे. मग आता लक्षात घ्या, आता काय काय सांगितलं लक्षात आलं तुमच्या. मी काय म्हणलं तुम्हाला, जर त्या ठिकाणी 30 विद्यार्थी असतील, 30 विद्यार्थ्यांपैकी 2 मॉनिटर नेमले, म्हणजे एन म्हणजे काय तुमच्या ठिकाणी ते स्मॉल एन दिसते, ते एन काय इथं बघा ना तुम्हाला, एन म्हणजे एकूण टोटल ऑब्जेक्ट. थोडक्यात एन म्हणजे काय तुमचं टोटल ऑब्जेक्ट, आणि त्या टोटल ऑब्जेक्ट पैकी आर म्हणजे काय सिलेक्टिव्ह ऑब्जेक्ट. कळतंय, ही समजलं पाहिजे पहिल्यांदा. आणि थोडक्यात मराठीत जर कळायचं नसेल तर एकूण कितीपैकी किती निवडायचे असं याला मराठीत इतर साधू सोपं कळत झालं. आता काय काय सांगितलं मी तुम्हाला, परम्युटेशनचे एक्झाम्पल्स आणि कॉम्बिनेशनचे एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितले. आता फॉर्म्युला काय असतात ते काय करायचं आपण बघूया. आता बघा वर लक्ष द्या. आता परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन हे म्हणजे नेमकं काय. आता तुम्ही म्हणणार तुम्ही तर तिसरंच इथं होतं ते असंच असतं त्या ठेवायचं, परत यायचं आहे तिथं यायचंय कुठं हे फॉर्म्युला पैसे सॉल्व्ह करायचं मला सांगायचं, परत तिसरं सांगत असणार तुम्हाला ही कन्सेप्ट येईल. बघा परम्युटेशनचा फॉर्म्युला काय, एन पी आर. काय फॉर्म्युला असतो, एन फॅक्टोरियल डिवायडेड बाय एन मायनस आर फॅक्टोरियल. ठीक आहे, बघा लक्ष द्या, या साध्या सोप्या गोष्टी अगोदर ह्या समजून घेऊया. आता जे कॉम्बिनेशन आहे म्हणजे सिलेक्शन, त्याचा फॉर्म्युला काय असतो, एन सी आर. ठीक आहे, हा एन फॅक्टोरियल डिवायडेड बाय आर फॅक्टोरियल इंटू एन मायनस आर फॅक्टोरियल. ठीक आहे, आता ह्या दोघांमध्ये रिलेशन तुम्ही शकतो कसं बघा बरं. जर तुम्ही नीट बघितलं तर ही टर्म कोणती, ही टर्म. ठीक आहे, तुम्हाला जर विचारलं कॉम्बिनेशन आणि परम्युटेशन यांच्यामधलं रिलेशन बघा, मी इथे लिहितो काय रिलेशन बिटवीन कॉम्बिनेशन अँड परम्युटेशन. बघा बरं काय येईल. आता आपल्याला काय माहितीये, काय माहितीये आपल्याला, बघा एनसीआरचा काय फॉर्म्युला आहे, बघा लिहायचं एनसीआरचा फॉर्म्युला, एन सी आर काय फॉर्म्युला आहे, एन फॅक्टोरियल डिवायडेड बाय आर फॅक्टोरियल इंटू एन मायनस आर. ठीक आहे, आता मी काय करू शकतो बघा, हे एन फॅक्टोरियल डिवायडेड बाय एन मायनस आर फॅक्टोरियल ह्याच्याबद्दल मी काय लिहू शकतो बघा ना, इथं बघा एन फॅक्टोरियल डिवायडेड बाय एन मायनस आर फॅक्टोरियल ना, हे एवढ्याची जर मी किंमत काढायची म्हटलं कुणाची, एन फॅक्टोरियल डिवायडेड बाय एन मायनस आर फॅक्टोरियल, याची किंमत काय येणार मग एन पी आर येणार. ठीक आहे, मी असं पण लिहू शकतो कसं, तर 1/r फॅक्टोरियल इंटू एन पी आर. तर हे जे आहे ना हे एन सी आर इज इक्वल टू 1/r फॅक्टोरियल इंटू एन पी आर. त्याला काय म्हणायचं, रिलेशन बिटवीन कॉम्बिनेशन अँड परम्युटेशन. कळालं तुम्हाला, परम्युटेशन कॉम्बिनेशन कन्सेप्ट कळाला, त्याची एक्झाम्पल सांगितली, त्या ठिकाणी त्याचं फॉर्म्युला सांगितलं, त्याचं रिलेशन पण सांगितलं. तिथे कुणाला काय अडचण आहे का, ऑनलाईन वाले जर तिथे काय अडचण असेल तरी पण मेसेज करा. जर तुम्हाला जर कळालं असेल तर येस म्हणून मेसेज करा, आपण पुढे जाऊया. चला मेसेज करा. काय लिहायचं असेल तर थोडक्यात लिहून घ्या. जे ऑनलाईन वाले त्यांनी तर काय करणार आहेत, स्क्रीनशॉट काढणार आहेत, त्यामुळे त्यांना काय अडचण नाही. ठीक आहे, चला हे लिहून घ्या तुम्ही, मेसेज करा ऑनलाईन वाले. हा प्रत्येकाचं मेसेज येणं गरजेचं आहे मला या ठिकाणी, कळालं. ओके, व्हेरी गुड, काय अडचण नाही. चला एक काम करताय तुम्ही, हे स्क्रीनशॉट काढलंय का, हे स्क्रीनशॉट काढलेलं मला पाठवता का तुम्ही. एक काम करा, काय करा, आता इथं ही लिहित बसण्याची वेळ वाया जातो इथं. काय करा तुम्ही, ती स्क्रीनशॉट काढा आणि ते स्क्रीनशॉट मला पाठवा. ठीक आहे, चालतंय. श्रीपाद शुभांगी काय करा तुम्ही मला ते स्क्रीनशॉट सेंड करा. आता ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, मी साईडला होतो, ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, त्या विद्यार्थ्यांना पण नंतर लिहिता येईल. चला घेतला का, घेतलाय, हा ठीक आहे, चला घेतला असेल, लिहिताय का तुम्ही, तर ठीक आहे, द्या एक 2 मिनिटं थांबूया आणि 2 मिनिटांनी त्या ठिकाणी स्टार्ट होते. घ्या लिहून. अतिशय साधं सोपं कन्सेप्ट आहे, का अवघड वगैरे काय नसतं मॅथमॅटिक्स. ठीक आहे, सायन्स शिकताय, फिजिक्स शिकताय, केमिस्ट्री शिकताय, त्यांच्यापेक्षा तर सोपं आहे मॅथ्स आपलं. काय झालं, या ब्लॅकबोर्डची जरा सवय नाही मला, त्या ब्लॅकबोर्डवर अक्षर चांगलं तिरकच येते, असं ओळखू येते ना पण. ठीक आहे,
ऍक्च्युली आपण बायनॉमियल एक्सपान्शन मध्ये काय बोलतो, त्या बायनॉमियल एक्सपान्शन मध्ये एक कन्सेप्ट येतात परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन. त्याचे सगळं बेसिक आता त्या ठिकाणी थोडंफार जेवढं पॉसिबल आहे तेवढं आपण सांगितलेलं आहे. तुम्हाला हे माहिती आहे ना, सीईटी जर तुमचा जो सिलेबस आहे त्याच्यातला 20% सिलेबस हा 11वीचा असतो. लक्षात ठेवा, माहित नसेल तर सांगा. 10 चॅप्टर असतात, 10 चॅप्टर मधला प्रत्येक चॅप्टर मध्ये 10 क्वेश्चन्स येतात. त्यापैकी एक क्वेश्चन असतो प्रत्येक चॅप्टर. तुम्हाला मी पाठवतो नंतर कोणते चॅप्टर झाला असेल. आणि एक काम करा, ते मुलं आपल्याला स्क्रीनशॉट पाठवतात, ते तुम्ही बघून लिहा. का असं काय होईल, आता इथं बघितलं म्हणजे थोड्या वेळ निघून जाईल, असं नाही ना काय होत कुणाचं जुनी टाईप काय नाही ना. चला लक्ष द्या. आता बघा आपण काय बघितलं, कॉम्बिनेशन आणि परम्युटेशन, त्याची जी एक्झाम्पल्स होती ते पण बघितलं. आणि त्याच बरोबर त्या ठिकाणी त्याचे जे फॉर्म्युला आहेत, त्याचं जे रिलेशन आहे, या बाबतीत सर्व चर्चा केली आहे. आता या ठिकाणी एक लागणारा जो तुम्हाला जो कन्सेप्ट आहे, तो कन्सेप्ट आहे फॅक्टोरियल. तुम्ही बऱ्याच वेळेस बघताय फॅक्टोरियल आलं दिसते दुसरं. आता काय बघायचं, हा बघा लक्ष द्या. आता कन्सेप्ट आहे पुढचा फॅक्टोरियल. आता फॅक्टोरियल म्हणजे नेमकं काय, काय जणांनी हीच भानगड कायचीच कळत फॅक्टोरियल म्हणजे काय. बघा लक्ष द्या, तुम्ही बघितलं असेल तर या ठिकाणी फॅक्टोरियल जे आहे ते नोटेशन असं असतं, ठीक आहे, गण लावल्या जातं. गण असतं माहिती का, हा तसं. बघा लक्ष द्या. आता इथं समजा काय आहे, त्या ठिकाणी 5 फॅक्टोरियल आहे. ऍक्च्युली याचं मिनिंग काय ते लक्ष द्या. 5 फॅक्टोरियल याचं मिनिंग काय, तर तुम्ही 5 पासून स्टार्ट करा आणि 5 पासून जोपर्यंत तुम्हाला एक भेटत नाही ना तोपर्यंत याचा गुणाकार करायचा. याला काय म्हणायचं, फॅक्टोरियल. साधं सोपं मराठीत काय म्हणतो मी कळते. 5 फॅक्टोरियल म्हणजे काय, तर ह्याचा 5 to 1 पर्यंत गुणाकार करणे. बघा बरं करा, किती आला, 5 चोक 20 त्रिक 60 दुनी आणि 120 गुणिले 1 120च येतं, ठीक आहे. हे झालं काय 5 फॅक्टोरियल. त्यानंतर मी विचारलं 4 फॅक्टोरियल सांगा काय. 4 3 2 1 करा गुणाकार. 4 त्रिक 12 12 दुनी 24. आलं का. तर हे फॅक्टोरियल कन्सेप्ट आहे, वेगळं वेगळं काय नाही लक्षात ठेवा. आता कधी कधी काय होतं इथं बघा, हे असं असतं कसं, 5 फॅक्टोरियल डिवायडेड बाय, जरा वेगळं घेऊया थोडसा, 8 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 5 फॅक्टोरियल असं आहे ना. हे तुम्हाला बऱ्याच एक्झाम्पल मध्ये दिसतं. त्याचं मिनिंग काय असतं, खाली डिवाइड आलं ना, आता इथपर्यंत आहे तर ठीक आहे, पण असं खाली आलं काय त्यांना सुधरत ना, आता काय करायचं. तर त्यांना सांगतो काय करायचं. बघा ही जी 8 फॅक्टोरियल आहे ना, तुम्ही 5 फॅक्टोरियल पर्यंत लिहा. कसं 8 7 6 5 फॅक्टोरियल. थांबा जाऊ ना पुढं, डिवायडेड 5 फॅक्टोरियल. 5 फॅक्टोरियल 5 फॅक्टोरियल गेलं 8 8 7 56 गुणिले 6 साय 36 6 हातच्याला 3 साय 35 30 3 33 म्हणजे 336. हे आलं तुमचं सोल्युशन. म्हणजे काय का सांगितलं, ज्यावेळेस आता एक्झाम्पल आपण पुढे सॉल्व्ह करणार आहे, त्या एक्झाम्पल मध्ये अशा कन्सेप्ट येणार आहे. तर नेमकं करायचं काय, खाली काय आहे बघायचं. त्या ठिकाणी तेवढ्यापर्यंत वरची टर्म न्यायची, ती काय करायची थांबवायची, जेणेकरून खालची टर्म कॅन्सल झाली पाहिजे. रॅशनल मध्ये आणायचं, हे काम करेक्ट करायचं. रॅशनल म्हणजे कळतं ना, पी अपॉन क्यूच्या फॉर्म मध्ये तेवढं आणायचं. हे काय आलंय का तुम्हाला फॅक्टोरियल म्हणजे काय, पाठीमाग काय अडचण कुणाला नाही. मग आता काय करूया, ही बघितलं आपण फॅक्टोरियल. आता फॉर्म्युला पण आहे. आता पाठीमागचं सारखं, आता ही फॉर्म्युला मगाशी मी तुम्हाला सांगितलं कुठला, ही पहिला फॉर्म्युला सांगितला कुठला, NCR, n फॅक्टोरियल डिवायडेड बाय r फॅक्टोरियल इंटू n मायनस r फॅक्टोरियल. हा पहिला फॉर्म्युला. दुसरा कुठला सांगितला, NPR, हा होता n फॅक्टोरियल डिवायडेड बाय n मायनस r फॅक्टोरियल. आता मला सांगा आपण इथं काय करणार आहे. आता बघा हे पुस्तक आहे, एक मिनिट, आता ही पुस्तक मी. आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, एका टर्मची किंमत काढायची. कोणती, 5 C3. मी डायरेक्ट फॉर्म्युला सांगायला लागलो, लक्षात ठेवा. जे तुमचं कॅल्क्युलेशन आहे, कॅल्क्युलेशन विदिन 2 सेकंदामध्ये आता तुमचं होणार कळते. त्यांचा मॅथ्स नाही त्यांना सुद्धा उपयोग आहे, वर लक्ष द्या. खाली ते ह्याच्या लय अभ्यास करत असल्यामुळे आम्हाला माहिती किती अभ्यास होतो असा, वर लक्ष द्या. आता 5C3 हे सॉल्व्ह करायचं तुम्हाला. आता शॉर्ट ट्रिक सांगणार आहे, काय करणार आहे ट्रिक. आता बघा तुम्ही म्हणणार किती सोपं आहे आणि किती वेळात होते. 5C3 कुठला फॉर्म्युला वापरणार, सी दिसतंय का, हा एन, इथे NCR आहे म्हणजे काय, n फॅक्टोरियल म्हणजे किती 5 फॅक्टोरियल डिवायडेड बाय r म्हणजे किती 3 फॅक्टोरियल डिवायडेड बाय n मायनस r. 5 मायनस 3 म्हणजे किती 2 फॅक्टोरियल. आता बघा
हे मी काय सांगितलं तुम्हाला मगाशी, की 5 फॅक्टोरियल कुठपर्यंत द्या, 3 फॅक्टोरियल पर्यंत द्या, जेणेकरून कॅन्सल होईल. 5 4 3 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 3 फॅक्टोरियल हा असं ठेवा, आणि जो हा 2 फॅक्टोरियल आहे तो काय करा, 2 into 1 करा. केलं का 3 फॅक्टोरियल 3 फॅक्टोरियल. बे एक बे, बे दुनी 4, किती आलं 5 दुनी 6. जरा वेळ लागला जरा. आता एक मी ट्रिक सांगतो, ट्रिक लक्षात ठेवायचं बघा. ट्रिक काय, ट्रिक हा. आता मला काय सॉल्व्ह करायचंय बघा, मला सॉल्व्ह करायचंय 5C3. बघा वरची टर्म काय 5 आहे, खालची टर्म किती आहे 3. जी वरची जी टर्म आहे, वरची टर्म खालच्या टर्म एवढी कमी करायची, म्हणजे किती 3 वेळा ना, 5 4 3. कळलं मी काय केलं, वरची जी टर्म आहे ती काय केली मी, खालच्या टर्म एवढी कमी केली. आता इथं जर 2 असतं तर हे 2 वेळा कमी करायचं, 5 into 4. हा 4 वेळा असं तर 4 वेळा करा. आता इथे किती आहे 3 वेळा, मग 5 मी किती वेळा कमी करणार, 3 वेळा. 5 4 आणि 3, आणि खालची जी टर्म आहे ही 3, हे काय करायची 1 पर्यंत नेऊन. ठीक आहे, ही ट्रिक आहे, हे लगेच तुमचं उत्तर येते. आता काय होईल बघा, 3 ला 3 केलं, हा बे एक बे, बे दुनी 4, किती आलं किती वेळ लागला. सोपं आहे, करायचं काय फक्त की आता युग सोपं होतं. त्याच्यापेक्षा जर मोठ्या टर्म आल्या तर मोठ्या टर्मला ही अतिशय इफेक्टिव्ह ठेवा. मग आता बघा या ठिकाणी तुम्हाला चेक करायचं असेल तर नंतर अनेक एक्झाम्पल तुम्ही घ्या, घरी सॉल्व्ह करा. आता परमिटेशन ही कशाची ट्रिक होती, कॉम्बिनेशनची. आता परमिटेशनची सांगतो. काय समजा 5P2, इथं काय करायचं माहितीये का, इथं 5 खाली किती आहे 2, ही 5 2 वेळा कमी करायचं, किती झालं 5-20. तुम्हाला जर सॉल्व्ह करायचं असेल तर इथंच करून जाऊ. बघा इथं फॅक्टोरियल पुस्तक काय. आता बघा मी परमिटेशनचं फॉर्म्युला दाखवा. आता बघा काय काढायचं होतं, 5P2 बरोबर ना, 5P2 करा सॉल्व्ह. काय फॉर्म्युला, परमिटेशनचा n फॅक्टोरियल म्हणजे किती 5 फॅक्टोरियल डिवायडेड बाय n - r म्हणजे 5 - 2 म्हणजे किती 3 फॅक्टोरियल आलं. आता काय करा, 5 into 4 into 3 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 3 फॅक्टोरियल. 5 किती काय आलं होतं, कुठलं सोपं आहे आलं लक्षात. पण उलट करायचं नाही, ह्याचं त्याला त्याच याला करतात. काय करायचं, कॉम्बिनेशन म्हटलं का त्याला डिवाइड करायचं. लक्षात ठेवा दोघात चेंजेस काय. परमिटेशन म्हणजे काय, तर खालची वरची टर्म बघायची, ती खालच्या वेळात तेवढा कमी करायची, गुणाकार करायचा. कॉम्बिनेशन मध्ये काय करायचं, इथं 5P3 आहे, इथं वरची टर्म कमीच करायची, पण एक्स्ट्रा ऍडिशनल काय जी खालची टर्म आहे ती 1 पर्यंत. काय म्हणलं मी कळते, कॉम्बिनेशन मध्ये करायचं काय, वरची टर्म खालची एवढी तर कमी दोन्हीत पण करायचे. पण कॉम्बिनेशन मध्ये ऍडिशनल फॉर्म्युला काय, तर खालची जी टर्म आहे ती 1 पर्यंत. कळलं, त्या ट्रिक आहे. आता ज्या वेळेस आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करणार, सगळं कॅल्क्युलेशन नाही करत बसणार आपण. कॅल्क्युलेशन काय करणार, फक्त जी मी ट्रिक सांगितली त्या पद्धतीने. ठीक आहे, इथं काय कोणाला अडचण आहे का. अजून आपल्याला जायचंय कुठं, तिकडे जायचंय आपल्याला. ठीक आहे, तिथपर्यंत कोणाला काय अडचण नाही. ऑनलाईन वाले इथं मेसेज करा, चला इथं काय अडचण आहे का, ज्या ट्रिक मी तुम्हाला सांगितली चला मेसेज करा पटपट. काय अडचण, व्हेरी गुड, नाही अडचण काय. चला स्क्रीनशॉट घ्यायचा आणि परत पाठवा मला. चला घ्यायचं स्क्रीनशॉट, तुम्ही बघायचं नुसतं थोडं थोडं ह्याच्याकडे स्क्रीनशॉट घेतली. झालं, घेतलाय का स्क्रीनशॉट, ओके ठीक आहे. चला वर लक्ष द्या. आता इथं फॉर्म्युला साठी आपण जरा थोडस एक्झाम्पलच्या वेळेस आपण जाणार. ठीक आहे, बघा आता वर लक्ष द्या. आता आपण बघितलं फॅक्टोरियल पण बघितलंय, त्याचे ट्रिक पण बघितले. आता काय फॉर्म्युला आहे बघा, लक्ष द्या. फॉर्म्युला पण अतिशय इम्पॉर्टंट आहे. 3च फॉर्म्युला लक्षात ठेवा, 3चीच गरज आहे. इम्पॉर्टंट फॉर्म्युला बघा, चला इम्पॉर्टंट फॉर्म्युले हा बघा, लक्ष द्या. हे बोलत बसू. आता बघा पहिला फॉर्म्युला काय, NC0 हे असेल किंवा NCN असेल. याची व्हॅल्यू किती असते, NC0 किंवा जर NCN असेल तर ह्याची व्हॅल्यू किती असते, 1 असं लक्षात ठेवायचं. मग तुम्ही म्हणला काय पण कसं सांग प्रूफ करून जाऊ. काय आपल्याला काय फॉर्म्युला आहे, सगळं आहे बघा इथं. आता बघा हे पुस्तक आहे,
आता काय करूया, ते NC0 आणि NCN याची व्हॅल्यू खरंच 1 येते का नाही ती, पण आता असं दिलं बघा, लक्षात ठेवा साधं सोपं. एन म्हणजे काय, एकूण ऑब्जेक्ट आहे, वर लक्ष द्या, लय महत्वाचं. एकूण ऑब्जेक्ट एन आहे. एन पैकी आपण 0 सिलेक्ट केलं, मी काय म्हणतो हेच लय सोपं जाणार. एन पैकी एन ऑब्जेक्ट होतं, त्यापैकी एक पण सिलेक्ट केलं नाही, 0 सिलेक्ट केलं, उत्तर किती आलं 1. किंवा एन ऑब्जेक्ट होतं आणि एन पैकी एन सिलेक्ट केलं तर आलं उत्तर किती 1. ती चेक करू बघा. काय फॉर्म्युला आहे, पहिले काय काढायचं, NC0 काय फॉर्म्युला आहे, n फॅक्टोरियल डिवायडेड बाय 0 फॅक्टोरियल डिवायडेड बाय n मायनस 0. म्हणजे किती, n मायनस 0 म्हणजे परत n येणार, n फॅक्टोरियल 0 फॅक्टोरियल म्हणजे किती 1 इंटू n मायनस 0 म्हणजे किती, n ला n ला n, किती आलं उत्तर. तुम्ही म्हणणार पहिला झाला, दुसरा जावा. NCN हा n फॅक्टोरियल डिवायडेड बाय n फॅक्टोरियल आणि n मायनस r म्हणजे n मायनस n फॅक्टोरियल म्हणजे काय झालं, n फॅक्टोरियल n मायनस n म्हणजे किती 0 फॅक्टोरियल, त्याला ही गेलं 0 फॅक्टोरियल असं म्हणजे आलं का. हे आता तिथे सोडवता येईल असायला, ठीक आहे ना. ठेवायचं कसं, n ऑब्जेक्ट होतं, n ऑब्जेक्ट पैकी आम्ही काय केलं, 0 ऑब्जेक्ट म्हणजे केलाच नाही सिलेक्ट, उत्तर आलं 1. n होतं, n पैकी n सिलेक्ट केलं, उत्तर किती आलं. हे ट्रिक देण्यात ठेवा, एक फॉर्म्युला देण्यात ठेवा. आता दुसरा फॉर्म्युला कोणता, NC, या ठिकाणी काय आला NC1 घेऊया बघा, हा फॉर्म्युला NC1. आता बघा वर लक्ष द्या, NC1 आता हे सॉल्व्ह करायचं, NC1 n फॅक्टोरियल डिवायडेड बाय 1 फॅक्टोरियल आणि या ठिकाणी काय येणार आहे परत n मायनस 1 फॅक्टोरियल. आता बघा, आता कसं लिहू शकतो आपण हे, n फॅक्टोरियल, आता 1 फॅक्टोरियल म्हणजे काय असणार, ती 1 असणार आहे, लक्षात ठेवा. हे n फॅक्टोरियल आहे, हे n फॅक्टोरियल मी कसं लिहू शकतो, n इंटू n मायनस 1 भेटते का. तुम्ही जर नीट बघत असाल, मी काय लिहिलं इथं 5 फॅक्टोरियल. 5 फॅक्टोरियल म्हणजे काय, 5 4 3 2 1 याचा मिनिंग काय, पहिल्यांदा n होता ना, होता का. परत मी 4 मध्ये काय n मायनस 1 आहे, एक कमी केला ना, इथं काय होईल n मायनस 2 सो असं कळलं. जर इथं तुम्ही थांबला तर तुम्ही फॅक्टोरियल नोटेशन लिहू शकता. ह्याचा अर्थ काय, मी n फॅक्टोरियल मी कसा लिहू शकतो, n इंटू n मायनस 1 फॅक्टोरियल दिलं. आता खालची टर्म कोणती आहे आपली, n मायनस 1 फॅक्टोरियल दिलं का, n मायनस 1 n मायनस 1 फॅक्टोरियल पाहिजे किती. म्हणजे तुमचं ज्या वेळेस NC1 येणार आहे त्याचा फॉर्म्युला काय असणार आहे, उत्तर किती असणार आहे त्याचं, कळलं का नाही. हा, आता तिसरा फॉर्म्युला मी काल सांगितला होता कोणता, NCR इज इक्वल टू NC n मायनस r. ठीक आहे, खाली जाणार आहे काय त्याला. हा फॉर्म्युला कुठला, NCR आणि NCn मायनस r. याचं काय, तर NCR असेल आणि त्याच्या पुढं NC याच्यातून हे वजा केलं तर या LHS ची जी किंमत आहे ह्या RHS ची किंमत आहे, ही दोन्ही किंमत सेम आहे. आता प्रूफ करायचं गरज नाही, काल दाखवलं होतं तुम्हाला, प्रूफ करून दाखवलं होतं, त्यामुळे आता ती काय प्रूफ करत बसायचं. जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता. कोणतं हे एक्झाम्पल तुम्ही प्रूफ करा, कोणतं 5C3 इज इक्वल टू 5C 5 मायनस 3 म्हणजे किती 2. तुम्ही काय करा, ही LHS मारा आणि ही काय करा तुम्ही RHS मारा आणि दोन्ही सॉल्व्ह करून टाका. दोन्हीचं उत्तर सेम विचारलं. मागाशी झालं होतं ना, 10 काय तर आलं होतं, 10 झालं होतं ना. हा चेक करा तुम्ही, लक्षात ठेवा. आलं का इथपर्यंत लक्षात. ही इम्पॉर्टंट फॉर्म्युला सांगितले, हे फॅक्टोरियल विषयी सगळं होतं, ती इन्फॉर्मेशन दिली. काय कोणाला अडचण इथपर्यंत मेसेज करा, त्याला ऑनलाईन वाले मेसेज करा. हा, आपला जे मूळ कन्सेप्ट आहे, मूळ कन्सेप्टकडे अजून गेलेलोच नाही आपण, लक्षात ठेवा. मूळ कन्सेप्ट कुठे आहे, तर a प्लस b⁴ सोडवायचं कसं, एक्सपान्शन. चला चालेल का, स्क्रीनशॉट घेतलाय का, मेसेज करा चला, मला स्क्रीनशॉट घेतल्यावर मेसेज करा चला. चला ऑनलाईन वाले घेतला का, मेसेज करा स्क्रीनशॉट घेऊन. घेतला, ओके ठीक आहे. तो ऑफलाईन वाल्याचा जीव थोडा तर काय लिहून देत नाही आम्हाला, दिलं काय तर काय करते ती, असं जर सर लिहू देत नसत पहिल्या समजून घ्या, ही काय परत तुम्ही देणार आहे.
अभ्यास कसा करायचा तू सांगतो ऐका. आता तुम्हाला शिकवलं अभ्यास करायची मेथड ही काय 10वी नाही 2 थेरम पाठ केलं आउट ऑफ मार्क पाणी 12वी तिथं काय करायचं आता मी शिकवलं होतं तुम्हाला. एकदा घरी गेलं का व्यवस्थित वाचायचं आणि वही झाकून ठेवायची आणि बघून लिहिण्यात काय अर्थ आहे वही समोर झाकून ठेवा. प्रत्येक विषयाचा असा अभ्यास करा साधी सोपी समोर. आता मी फॉर्म्युला सांगितलं वाचा एकदा व्यवस्थित समजून घ्या. गणित घेतलं समजून घ्या वही झाका आणि लिहून काढा. जिथं चुकल तिथंच तेवढं बघा. हे जर ट्रिक तुम्ही वापरली तर तुमच्या अभ्यासात किती प्रगती होती ती मला तुम्ही सांगा. ठीक आहे ही मेथड वापरायची. मी काय तर फाजील सांगणार नाही हीच कर अमकच कर योगासन कर. मी काय सांगणार मी एवढंच सांगणार की ज्या शिकवली प्रत्येक विषय घरी गेलं एकदा व्यवस्थित वाचून काढायचं वही झाकून ठेवायची आणि जिथं ताण द्यायचा. ठीक आहे वही झाकून ठेवा आठवायचा प्रयत्न करा व्यवस्थित. जर सगळं व्यवस्थित गेलं तर म्हणायचं आपली त्या ठिकाणी जी बुद्धी आहे ती चांगली आहे तिला गंज नाही चालणार. पण जर त्या ठिकाणी नाही जुळलं तर मग तासायला सर्विसिंग करून घ्यायची. ठीक आहे चला साधी सोपी ट्रिक सांगितली. आता बघा आता हे जी a + b ⁴ 4 आहे मागापासून तुम्हाला टेन्शन आलं असेल कसं सॉल्व्ह करायचं तर सांगतो कसं सॉल्व्ह करायचं. आता हे इथंच नाही तर इथं a + b ⁵ आलं 6 7 8 so on अशा कोणत्या जरी आलं ठरलं तर एकच ट्रिक. माहिती ना तुम्हाला स्टार्टवरी औषधी कायला औषधी कायलाच नाही ती कधी रोगाने इलाज तसं सांगतो. त्याचं काय एकच तुम्हाला फॉर्म्युला सांगा फॉर्म्युला बघायला उशीचं औषध काय उंदराचं औषध असं किती हा नाही गेलं तर बघा उंदीर खाऊन जातो गोळ्या तब्येत सुधारून परत चला आता बघा a + b ⁴ आहे. आता इथं तुम्हाला जो n दिसतोय ना बघा इथं काय आहे इथे n = 2 आहे n = 3 आहे आणि इथं n = 4 आहे. थोडक्यात हे कुठपर्यंत जाणार आहे हे जाणार आहे a + b n. ठीक आहे हा n आहे तुमचा इथे n = 2 आहे n = 3 आहे n = 4 आहे. ठीक आहे आता बघा वर लक्ष द्या. आता मी तुम्हाला जी ट्रिक सांगतो ट्रिक देणार ठेवायची जी कॉम्बिनेशन वापरणार होतो त्यासाठी मी तुम्हाला एवढं सांगितलं. बघा आता त्या असल्या 4C0 बघा मी काय काय लिहितो 4C1 4C2 4C3 आणि 4C4 बघा. आता ह्याच्या बरोबर काय करा AB लिहून टाका. AB डिव्हिजनच नाही सांगायचं लगेच म्हणणार AB म्हटलं लगेच विराट कोहलीचा फॅन असणार म्हणलं AB डिव्हिजन. हा आता AB लिहिलं सगळ्यांपाशी सगळ्यांच्या मध्ये प्लस देऊन टाका. प्लस का तर तिथं प्लस आहे ना मध्ये तर मायनस असेल तर त्याचा फॉर्म्युला एक्सपान्शन वेगळं आहे. तिथं प्लस आहे तर आता बघा आता काय करायचं लिहिले काय n बरोबर किती होतं 4. मी काय केलं नीट लक्ष द्या पुढच्या प्रत्येक टर्मला तेच करायचं 4C0 4C1 4C2 4C3 4C4 युनिट कुठपर्यंत 4C4 का n = 4 आहे. फाईव्ह बिव काय लिहित बसायची गरज नाही जे आहे ती लिहायची. आता बघा ही a आहे का a ची पॉवर पहिल्यांदा लिहायची 4 का तर इथे n बरोबर 4 आहे. आता कमी करत या 4 3 2 1 0. ठीक आहे मग आता बघा मग आता काय करायचं a ची पॉवर केली b म्हणतं मग मला पण पॉवर पाहिजे. याला 4 देऊन कमी करत आली याला काय करायचं याला 0 द्यायची पाहिजे आणि 0 पासून वाढवत आम्ही 0 1 2 3 ठीक आहे आलं इथपर्यंत. आता एकच काम करायचं आता काय करायचं ही सॉल्व्ह करायचं 4C0 त्याची किमती काढायची ना. मग बघा आता काय करायला लक्ष द्या मी परत एकदा सांगतोय मी इथं काय केलं की नीट ऐका. बघा काय केलंय मी पहिल्यांदा n = 4 होता त्यामुळे मी काय केलं 4C0 पहिल्यांदा लिहिलं 4C1 4C2 4C3 4C4. सपोज दॅट या ठिकाणी जर काय असतं a + b ⁶ असतं तर इथं काय दिलं असं आपण 6C0 up to 6C6 असं लिहायचं होतं आपल्याला. a b लिहायचं होतं पॉवर पहिल्यांदा याची इथं 4 घेतली n बरोबर 4 होता म्हणून इथं 6 घेतली असं वाढवून दिलं. म्हणजे इथं 6 to 0 गेलो असतो आणि इथं 0 to b ला 6 गेलो या पद्धतीने.
आता काय करा, मला किमती सांगा. चला 4C0 एकूण 4 आहे, 4 पैकी 0 सिलेक्ट करायचे. किती उत्तर? 1 ना, मागाशी बघितलं होतं का? हे काय आलं 1. A raised to 4 B raised to 0 किती असतो? बरोबर आहे का? आठवतं ना तुम्हाला? कोणत्याही टर्मची पॉवर जर त्या ठिकाणी 0 असेल तर त्याचं उत्तर किती असतं? A raised to 0 असू द्या, A raised to 0 असू द्या, याचं किती येणार? 1. इथं एकच टर्म आली, कुठली? A raised to 4 प्लस 4C1 किती येईल? बघा, सॉल्व्ह करून बघा. मगाशी आपण काय केली होती? NC1 किती आला होता आपला? n झाला होता, आठवत आहे ना? इथं काय येणार आहे? 4C1 म्हणजे किती येणार इथं? 4A³ B. ठीक आहे, प्लस आता 4C2 सॉल्व्ह करायचा. 4C2 मागाचा फॉर्म्युला काय करायचं? की 4 किती वेळा कमी करायचं? 2 वेळा. 4 गुणिले 3 आणि 2 गुणिले 1. 1 बे बे दुनी 4, 3 दुनी आला म्हणून. या असं जमलं पाहिजे, जिंकलं सुद्धा जमलं पाहिजे. कधी जमतं फॉर्म्युला आलं का नाही? हा, असं जिथे जम नाही तिथं आलं पाहिजे. A² आता 3 होता नाही तर ती टर्म झाली. आता A² B² प्लस आता 4C3 4 किती वेळा कमी करायचा? 3 वेळा. 4 गुणिले 3 गुणिले 2 आणि ही 3 किती वेळा न्यायचा? 1 पर्यंत. बघा काय येते? 2 ला 2 गेलं, 3 ला 3 गेलं, किती राहिलं? 4 आलं का? हा 4. आता कुठे आलो आपण? इथं आहे. इथं आपण पॉवर काय केली होती? कमी करत आलो ना. हा, A आणि B³ आणि 4C4 असेल तर मागाचा फॉर्म्युला n पैकी n सिलेक्ट केलं, 1 येतं ना. इथे किती आला? 1. काय लिहायची गरज आहे? 1 आणि A raised to 0 म्हणजे किती? 1 आणि B raised to 4 म्हणजे तुमचा जो फॉर्म्युला आहे ना कुठला? A plus B raised to 4 याची जी किंमत आहे ती किती आहे? A raised to 4 प्लस 4A³ प्लस 6A² B² प्लस 4AB³ आणि प्लस B raised to 4. हा तुमचा फॉर्म्युला. आपण पाठ केला का? नाही, तू पर्यंत येतो, लक्षात ठेवा. त्याच्या पुढे जर आलं तर या पद्धतीने. आता तुम्हाला घरी होमवर्क काय? रेस्ट टू 6 आणि रेस्ट टू 5 हे दोघं काय करायचं? सॉल्व्ह करायचं. जमलं तुमच्या ना? ठीक आहे, बघा लक्षात आलंय का? बघा या पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे. ऑनलाईन वाले चला मेसेज करा मला. हे का आलंय का? मेसेज करा चला. ऑनलाईन वाले चला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. हा, लिहून घ्या, पाठीशी लिहून घ्या. पुन्हा काय झालं? ऑनलाईन वाले चला मेसेज करा मला आणि स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. सोपा असते जरा ठेवायचं, अवघड काय नसतं. अजून आपण चॅप्टरला नाही सुरुवात केली, या अगोदरच महाभारत चालू आहे. काय सोपा आहे का? ठेवत नाही तुम्हाला चला उरका लवकर. घेतलाय का स्क्रीनशॉट? ओके, ठीक आहे. झालंय का तुमचं? चला मला तो बरं आहे. ट्रॅक्टरचा सीझन चालू काय? चला झालं का? झालं. हे चला वर लक्ष. सगळं मिळणार आहे परत तुम्हाला रेडीमेड फोटो मिळणार. झालं का? आता होमवर्क काय तुमच्यासाठी? A plus B raised to 5 आणि A plus B raised to 6 हे सॉल्व्ह करा. ठीक आहे, झालं असेल तर मला घेऊ द्या. झालंय डबल काय जर उगाच डबल प्रॅक्टिस तसं नाही करायचं. चला आता हे झालं सगळं कशाविषयी? एक्सपान्शन विषयी, ही बायनॉमियल विषयी. आता तुम्हाला याच्यामध्ये नेमकं काय शिकायचंय? आता करूया चॅप्टरला सुरुवात. एकच कन्सेप्ट बघूया आणि अतिशय इंटरेस्ट कन्सेप्ट बघूया. कन्सेप्ट म्हणजे काय? सुरुवात त्याच्यावर. ठीक आहे, बघा आता लक्ष द्या, वर लक्ष. याच्यामधला तुमचा पहिला जो पॉइंट आहे
तो आहे बर्नॉली ट्रायल. बर्नॉली ट्रायल. आणि एक जण ठेवायचं आपल्याकडे म्हणजे मॅथ्स मध्ये स्पेलिंग वगैरे ह्याला काय लक्ष नसतं, फक्त का आलं पाहिजे काय म्हणायचं. आलं लक्षात? तुमची स्पेलिंग चुकली किती होती तिथं नाही लक्ष द्यायचं. लक्ष पुढे द्यायचं जिथं आपले कॅल्क्युलेशन चुकतं. या असलं म्हणजे ह्याला काय तर गेडापाडा म्हणजे बघा बर्नॉली ट्रायल हे वर लक्ष द्या. अतिशय इम्पॉर्टंट कन्सेप्ट. काय करतो मी बर्नॉली ट्रायलची डेफिनेशन मी तुम्हाला सांगतो. एक कॉइन होता काय माहिती आज लाईव्हच तुम्हाला दाखवतो एक्सपेरिमेंट. दहाचा ठोकलाय बघा काय केला हे ठोकलाय दहाचा फेकला. ठीक आहे. आता आपण रँडम व्हेरिएबल त्या ठिकाणी सपोज करतोय. ठीक आहे. काही एक तर एक्स रँडम व्हेरिएबल आहे आपला. एक्स रँडम व्हेरिएबल आहे तो काय सपोज केलाय गेटिंग हेड. काय म्हणतोय आपण गेटिंग हेड. हेड मिळालं पाहिजे म्हणजे आपण फक्त हेड मध्ये इंटरेस्ट टेलशी संबंध आहे आपण. ठीक आहे. आता बघा मी कॉइन टॉस केला होता मला मिळाला छापा. छापा म्हणजे मराठीत छापा म्हणजे इंग्लिश मध्ये हेड असू दे ठेवायचं. टेल म्हणजे काटा. ठीक आहे. मला काय मिळाला हेड. बघा मी एक्सपेरिमेंट तुम्हाला सांगतो. मी पहिल्यांदा काय केलं पहिल्यांदा कॉइन टाकला. ठीक आहे. मी म्हणजे एक्सपेरिमेंट किती वेळा करतोय बघा. मी एक्सपेरिमेंट एकदा केला पहिल्यांदा मला काय मिळालं सॅम्पल स्पेस काय मिळणार आहे सा मला एक तर हेड मिळेल किंवा मला एक तर टेल मिळेल. परत मी काय केलं हीच 10 रुपयाला ठोकला गेला. परत टाकलं परत काय होणार आहे हेड किंवा टेलच मिळणार आहे ना. ठीक आहे. बघा मी 3 वेळा करून दाखवतो. बघा परत सॅम्पल स्पेस काय येणार हेड किंवा टेल. परत मी तिसऱ्या वेळेस टाकला परत काय मिळणार आहे मला हेड किंवा टेल. ही डेफिनेशन ज्याला कळाली त्याला चॅप्टर का आता सांगतोय का म्हणजे किती महत्व आहे. ज्याला डेफिनेशन कळाली त्याला चॅप्टर कळाला 5 मार्क फुकट घेऊन जाईल. बाकी कॅल्क्युलेशन कळालं हा फुकटच मार्क ध्यान ठेवायचं. आता बघा मी काय काय सांगतोय पहिल्यांदा मी कॉइन टॉस केला मला एक तर हेड मिळेल किंवा टेल मिळेल. दुसऱ्यांदा तीच मिळणार तिसऱ्यांदा पण तीच मी 1000 वेळा केला काय नसल्यावर काय तसं हा पॉईंट टेक. आता मला काय होणार एक तर हेड मिळणार किंवा टेल मिळणार. पण मी रँडम व्हेरिएबल सपोज करा की काय केलंय हेड पाहिजे मला हेड. जर हेड पडला पहिल्यांदा टाकला हेड मिळाला सक्सेस. मॅच खेळतोय सगळ्यालाच बॅटिंग पाहिजे का तर पुढची गॅरंटी असते बॅटिंग मिळेल का पळून जाते त्यामुळे काय करते सगळी जण बॅटिंग घेतली गल्लीतली काय नाही क्रिकेट आम्ही पण त्या पहिल्यांदा बॅटिंग मी तर घेत असतो ओपनिंगला जात असतो. पुढचं काय सांगा ओव्हर संपलं म्हणजे काय असं आता काय डेफिनेशन हे शिकायचं वेगळं काय नाही हेच असतं सगळं. मग आता बघा मी काय म्हणतोय मी पहिल्यांदा कॉइन टॉस केला हेड किंवा टेल मिळाला. समजा हेड मिळालं तर मला सक्सेस मिळाला टेल मिळालं तर मला टेल म्हणजे बर्नॉली ट्रायलची डेफिनेशन काय बर्नॉली बघा हा बर्नॉली ट्रायल मध्ये 2 मुद्दे कुठलं एक तर तुम्हाला सक्सेस मिळालं पाहिजे किंवा एक तर तुम्हाला फेल्युअर मिळालं पाहिजे. परीक्षा दिली गडी एक तर पास झाला पाहिजे नाहीतर नापास झाला पाहिजे. काटावर पास होत झाला तर चांगलाच असं त्याचा अर्थ समजून घ्यायचा. मग आता बघा दुसरी कंडिशन काय प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस इन एव्हरी ट्रायल इज सेम. एव्हरी ट्रायल इज सेम. काय म्हणतोय बघा ही सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. पहिला मुद्दा काय होता एक्सपेरिमेंट केला तुम्ही एक तर तुम्हाला हे सक्सेस तर मिळालं पाहिजे किंवा फेल्युअर. पॉईंट फेकला एक तर हेड मिळालं नंतर टेल मिळेल. हेड मिळालं तर सक्सेस टेल मिळालं तर फेल्युअर म्हणजे ही त्यात एक्झाम्पल बसते. ठीक आहे. आता दुसरा मुद्दा काय प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस इन एव्हरी ट्रायल इज सेम. पाठीमागे मी तुम्हाला शिकवलं काय की पी बी द काय असते प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. बरोबर आहे का पी म्हणजे काय प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस आणि क्यू म्हणजे काय प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर. आणि ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या दोघांची जी सम असते ती किती असती 1. हे ध्यानात ठेवायचं साधं सोपं आहे काय अवघड नाही. बघा आता दुसरा जी कंडिशन आहे ती बघायची आहे. मला सांगा पहिला एक्सपेरिमेंट केला ह्याच्यामध्ये मला सक्सेस मिळायची प्रोबॅबिलिटी किती 50% म्हणजे 1/2. अरे बघा ना इथं मी काय केलं या ठिकाणी पॉईंट टाकला
मला या ठिकाणी एक तर हेड मिळाला किंवा टेल मिळाला, तर या ठिकाणी मला पी ची व्हॅल्यू किती मिळणार आहे, प्रोबॅबिलिटी एकूण आहेत किती सॅम्पल स्पेस दोन, दोन पैकी फेवरेबल आउटकम्स हेड मिळायची प्रोबॅबिलिटी, हेड म्हणजे काय, हेड म्हणजे सक्सेस आहे आणि टेल म्हणजे काय तुमचा फेल्युअर. मग पी मला मिळाला किती 1/2, पी प्लस क्यू किती 1 आहे ना, तर पी मिळाला असेल 1/2 तर क्यू किती मिळणार आहे मग 1 - 1/2 म्हणजे किती 1/2. म्हणजे काय थोडक्यात या ठिकाणी तुम्हाला प्रोबॅबिलिटी किती आली पहिल्यांदा एक्सपेरिमेंट केला तर सक्सेसची प्रोबॅबिलिटी 1/2. मग मी दुसरा एक्सपेरिमेंट केला, दुसऱ्यांदा पॉईंट फेकला, तिथं सुद्धा किती मिळणार आहे 1/2 मिळणार आहे ना, ती काही चेंज होणार नाही. बघा ना इथं सॅम्पल स्पेस काय काढून बघा प्रत्येक. तिसऱ्यांदा फेकला तेवढीच मिळणार, चौथ्यांदा फेका नाही तर 1000 वेळा फेका. या ठिकाणी तुम्हाला प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस शुड बी सेम इन एव्हरी ट्रायल, प्रत्येक ट्रायल मध्ये सेम मिळते तुम्हाला. हे कळालं एक एक्झाम्पल, परत एकदा सांगतो, एवढं सोपं पण नाही केलं की कळा. बघा कॉईन फेकाचा एक्सपेरिमेंट होता, मी पहिल्यांदा फेकला, मला एक तर हेड मिळेल किंवा मला टेल मिळेल, पण मला हेड जर मिळाला असता तर मला त्या ठिकाणी सक्सेस मिळत होता, मिळाला चांगली गोष्ट आहे, नाही मिळालं तर फेल्युअर मिळेल. म्हणजे पहिली पॉसिबिलिटी या ठिकाणी सक्सेस, म्हणजे पहिली कंडिशन या ठिकाणी सॅटिस्फाईड झाली तुमची. दुसरी कंडिशन काय की प्रत्येक एक्सपेरिमेंट मध्ये प्रत्येक ट्रायल मध्ये तुमची जी प्रोबॅबिलिटी आहे सेमच आली पाहिजे. बघा तुम्ही इथं पहिल्यांदा केला प्रोबॅबिलिटी किती 1/2, दुसऱ्यात किती मिळणार 1/2, तिसऱ्यात किती 1/2. म्हणजे हे एक्झाम्पल आहे कशाचं बर्नॉली ट्रायल. ते म्हणणार दुसरं एक्झाम्पल काय. आता काय केलं डायस माहिती ना डायस, हा डायस बघा चला, हा डायस आहे, हा डायस मी काय केलं या ठिकाणी थ्रोन केला, डायस काय केला मी थ्रोन. बघा बरं का माझ्या सॅम्पल स्पेस किती मिळतो 1 2 3 4 5 आणि 6. आता मला काय सांगायचं पण इथं रॅन्डम व्हेरिएबल मला सपोज करावं लागेल. रॅन्डम व्हेरिएबल काय सपोज करतोय, गेटिंग इव्हन नंबर, गेटिंग इव्हन नंबर म्हणजे मी इंटरेस्टेड आहे फक्त त्याच्यामध्ये इव्हन नंबर. घेतला डाय फेकला, खिशातनं घालता फेकायचा, काय जण काय करते ती उचलून घालते परत आपल्यासाठी, तसं नाही करायचं. मग आता बघा डायस फेकला, एकूण आकडा आहे ते किती, चला आकड्याचा खेळतो तुम्हाला इथलं सांग काय तर तिसरं, हा एकूण आकडा 6, या 6 पैकीच पडणार आहे ना, कसा ती काही नाही ना असतानाच 6 ती पडला किती टाकला पाहिजे 1 मिळाला. काय मिळालं मला, मला इव्हन नंबर पाहिजे, मला काय मिळालं 1 म्हणजे कसला नंबर आहे ऑड, फेल्युअर मिळालं मला. ठीक आहे ना, फेल्युअर मिळालं म्हणजे काय, फेल्युअरची प्रोबॅबिलिटी झाली किती 1/2. ठीक आहे, तुम्ही काढून बघा परत 1/2. थांबा एक मिनिट, एकूण बघा, एकूण ही किती आहेत आपले. आता प्रोबॅबिलिटी काढायची कशाची आपल्याला, प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 1, एकूण आकडा नंबर किती 6. ठीक आहे, त्या 6 पैकी आपल्याला हा ही टोटल आउटकम फेवरेबल आउटकम किती मिळणार, मग एक आकडा जर मिळाला तर ते किती मिळणार तुम्हाला इव्हन नंबर मिळाला ना तुम्हाला, सॉरी ऑड मिळाला, तर ऑड मिळाला तर त्याची प्रोबॅबिलिटी किती येणार, किती येणार 1/6, बरोबर का. आकडे एकूण किती 6, जर 1 मिळाला 1/6, समजा 2 मिळाला तर 2/6, या पद्धतीने. म्हणजे प्रत्येक ठिकाणी ह्या एक्झाम्पल मध्ये सुद्धा काय होणार आहे, जी प्रोबॅबिलिटी असेल ती प्रोबॅबिलिटी तुम्हाला काय होणार आहे सेम, जी सक्सेसची असू द्या किंवा फेल्युअरची असू द्या. म्हणजे बर्नॉली ट्रायल म्हणजे काय, जी तुम्ही एक्सपेरिमेंट करताय त्या एक्सपेरिमेंट मध्ये तुम्हाला एक तर सक्सेस मिळालं पाहिजे किंवा एक तर फेल्युअर मिळालं पाहिजे. दुसरी कंडिशन काय, तर प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस इन एव्हरी ट्रायल शुड बी सेम. तर ही जी डेफिनेशन आहे ही डेफिनेशन आहे त्या ठिकाणी बर्नॉली ट्रायल. कळालं का तुम्हाला एकदम, थोडस परत तुम्ही बघा, कारण एवढं पण सोपं नाही, मी लगेच वाचलं म्हणजे कळत. ठीक आहे, पण कळलं नक्कीच 2 वर्षांना बघितलं. ठीक आहे, इथपर्यंत काय कोणाला अडचण आहे का बघा, असेल तर मेसेज करा. चला ऑनलाईन वाले मेसेज करा, तुम्हाला इथे अडचण आहे काय ह्याच्यामध्ये पाठीमाग. ठीक आहे, मेसेज करा. चला थांबायचं आपल्याला, बाकी आपण उद्याच्या लेक्चरला बघणार आहोत. मेसेज करा चला. चला कळालं का, ओके ठीक आहे. तर बघा या ठिकाणी काय करतो मी, या ठिकाणी थांबू, हे जे होतं हे सगळं बेसिक होतं.
आता उद्याचं जे लेक्चर असेल, उद्याच्या लेक्चरला आपल्या ठिकाणी काय होईल, चॅप्टर चालू. ऍक्च्युली चॅप्टर चालू झालंय, एकच डेफिनेशन बघितली बाकी जे आहे ते आपण उद्याच्या लेक्चर. थँक्यू.